आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आहेत। राऊत साहेब, तुम्ही दिल्ली, नागपूर, हैदराबाद इंडस्ट्रियल कॉरिडॉरची संकल्पना मांडली आहे आणि त्या संकल्पनेसोबत समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्ग हे पण तुम्हाला आवश्यक वाटतंय। संपूर्ण संकल्पना काय? 2009 साली जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांची सरकार होती त्यावेळेला असे इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार व्हावेत ही संकल्पना पुढे आली होती आणि त्यामधनं दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई हा कॉरिडॉर त्यावेळेला तयार झाला आणि तो कॉरिडॉर औरंगाबादपर्यंत नेण्याचा सुद्धा निर्णय त्या काळात झाला। त्याच धर्तीवरती उत्तर भारत आणि दक्षिण भारत जोडणारा हा जो कॉरिडॉर आहे दिल्ली, नागपूर, हैदराबाद हा सुद्धा व्हावा असं त्या काळामध्ये ठरलेलं होतं, परंतु अजूनपर्यंत त्याला चालना मिळाली नाही। तर मी या ठिकाणी तो प्रस्ताव राज्य सरकारला सादर करत असताना माझ्या लक्षात असं आलं की नागपूर हे जसं देशाचं केंद्रस्थान आहे तसं नागपूरला समृद्धी महामार्ग सुद्धा जोडतो आणि तोच महामार्ग जो गोव्याला जोडणारा या ठिकाणी तयार होतो आहे शक्तिपीठ या नावानं, तो महामार्ग सुद्धा जर याला जोडला तर मुंबई आणि गोवा दोन्ही ठिकाणचे समुद्राची बंदरे ही नागपूरशी जोडली जातील आणि त्यामुळं नागपूरचं जे उत्पादन आहे ते उत्पादन त्या ठिकाणी आयातीसाठी आम्हाला इतरत्र देशात पाठवण्यासाठी सोपीचं होईल। शेवटी ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज येत असतात त्यांना समुद्र जवळ लागतो आणि त्यामुळं मुंबई, पुणे, नाशिक याच भागात विकास होत असतो। जर विदर्भाशी दोन्ही बंदरं जर जोडली गेली तर याही ठिकाणी विकासाच्या संधी उपलब्ध होतील आणि 1 लाख कोटीच्या वर गुंतवणूक येऊ शकेल आणि या माध्यमातून मोठा रोजगार विदर्भाच्या लोकांना सुद्धा मिळेल। म्हणून हा गोल्डन ट्रायंगलचा संकल्पना या ठिकाणी मी मांडली आहे। नागपूर, मुंबई आणि गोवा असं सुवर्ण त्रिकोण गोल्डन ट्रायंगल आपण म्हणताय, याच्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग फार आवश्यक वाटतंय। गोव्याला जर जोडायचं असेल तर तो महामार्ग आवश्यक आहे, कारण गोव्याचं बंदर त्याशिवाय जोडलं जाऊ शकत नाही आणि इंटरनल लॉजिस्टिक हब ज्याला म्हणतो ते नागपूर तयार होऊ शकतं ना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यासाठीच हा माझा खटाटोप आहे आणि प्रयत्न आहे, म्हणून हा प्रस्ताव या ठिकाणी सादर केला आहे। तुम्ही ज्या गोल्डन ट्रायंगलची संकल्पना मांडताय त्याच्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग आवश्यक आहे, मात्र त्याला काँग्रेस पक्षाचे जे तुमचे सहकारी नेते आहेत ते विरोध करतायत, जोरात विरोध होत आहे। तो विरोध त्यांचा भ्रष्टाचाराला आहे। त्यांचा विरोध तो महामार्ग तयार होत असताना ज्या पद्धती किंवा प्रक्रिया राबवली जाते त्याला असावं असं माझी समज आहे, परंतु मी विदर्भाच्या मातीत जन्मलेला माणूस असल्या कारणानं विदर्भाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी विचार मांडणं आणि विदर्भाच्या विकासासंबंधी प्रस्ताव सादर करणे माझं कर्तव्य आहे। जर या ठिकाणी जर कुणाला दुःख होत असेल तर त्यांनी निश्चितपणे माझ्याशी संवाद साधावा। मी निश्चितपणे त्यांचं चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल। छत्रपती शाहू महाराज जे कोल्हापूरचे खासदार आहेत, सतेज बंटी पाटील आहेत, अमित देशमुख आहेत, हे सर्व म्हणतात की शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता नाही, जुना महामार्ग जो आहे तुळजापूरला जाणारा तोच पुरेसा आहे, नवीन महामार्गाची आवश्यकताच नाही। भ्रष्टाचाराचं म्हणणं नाही आहे, त्यांचा महामार्गाच्या आवश्यकतेवर त्यांचा विरोध आहे। एक लक्षात घ्या, छत्रपती शाहू महाराजांचं नागपूरच्या भोसले घराण्याशी जवळचा संबंध आहे आणि ज्यांना आम्ही या सर्व दलित, पीडित आणि शोषित समाजाच्या विकासाचं जनक मानतो त्या छत्रपती शाहू महाराज यांचे संबंधसुद्धा नागपूरशी राहिलेले आहेत। ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कस्तुरबा पार्कवर भेटायला आलेले होते, त्यामुळं नागपूरच्या बद्दल त्यांना आकस असण्याचं काही कारण नाही आहे, नागपूरच्या विकासाला विरोध करण्याचं काही कारण नाही आहे। त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचं या ठिकाणी सन्मानच होईल, परंतु विदर्भाच्या विकासावर सर्वांची सहकार्य मला लाभेल म्हणून हा प्रस्ताव या ठिकाणी सादर केलेला आहे। मग तुम्ही पक्षाचे जे सहकारी नेते त्यांच्याशी या संदर्भात बोलणं करणार आहे, आग्रह धरणार आहे की समर्थन करणार? अजूनपर्यंत तर कुणी मला विचारणा केलेली नाही। मी माझा प्रस्ताव सादर केलेला आहे आणि मी गोल्डन ट्रायंगल या महामार्गाचं या ठिकाणी समर्थन करतो। मुख्यमंत्र्यांना हा प्रस्ताव तुम्ही पाठवलाय, पाठवणार आहात?
मी प्रत्यक्ष भेटून त्यांना ते दिलेला आहे, प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यावर त्यांनी कारवाई करण्याचं सुरू झालेलं आहे, प्रक्रिया सुरू झाली आहे. काल जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये मी तो प्रस्ताव त्या ठिकाणी मांडून तुमच्या सर्वांच्या समक्ष ती बाब नजरेस आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून आपण मुद्दा मांडलाय, प्रस्ताव मांडलाय, मात्र राजकीय दृष्टिकोनातून माझा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या पक्षात या शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ तुम्ही येतात म्हणून विरोध होऊ शकतो? मला तरी वाटत नाही, कारण काँग्रेस पक्षानं कधीही विकासाचा विरोध केला नाही आणि करणार सुद्धा नाही. त्यामुळे विकासाच्या प्रश्नावर काँग्रेसची भूमिका ठाम राहणार आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी गोल्डन ट्रँगल म्हणजेच नागपूर, मुंबई आणि गोवा हे द्रुतगती महामार्गाने जोडणं आवश्यक आहे. त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग आवश्यक आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाचे आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे नेते समर्थन करतील अशी अपेक्षा डॉक्टर नितीन राऊत यांना आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.